राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचा अपघात झालेला आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी खोडके दुचाकीवरून जात होते, त्यावेळी त्यांचा अपघात झाला। आणि यावेळी भरधाव कारनं संजय खोडकेंच्या दुचाकीला जोरदार धडक दिलेली आहे। संजय खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला यामध्ये दुखापत झालेली आहे। तर सध्या खोडकेंवर रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। या मी सांगतो की आज माझा थोडासा मायनर एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मला थोडंसं कमरेला मार लागलेला आहे आणि ही बातमी फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे, टी व्हीवर आली आहे। माझी सर्व आप्तसखियांना विनंती आहे की माझी तब्येत चांगली आहे आणि कोणीही त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे। आपण मला भेटण्याचा फार काही कोणी प्रयत्न करू नका। मला रिकवर व्हायला थोडासा एक आठवडा जाणार आहे। सर्व आप्तसखियांना मी सांगतो की आज माझा थोडासा मायनर एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मला थोडंसं कमरेला मार लागलेला आहे आणि ही बातमी फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे, टी व्हीवर आली आहे। माझी सर्व आप्तसखियांना विनंती आहे की माझी तब्येत चांगली आहे आणि कोणीही त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे। आपण मला भेटण्याचा फार काही कोणी प्रयत्न करू नका। मला रिकवर व्हायला थोडासा एक आठवडा जाणार आहे।